या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एक असा विषय घेतोय जो ऐकायला कदाचित 400 वर्ष जुना वाटेल, पण प्रत्यक्षात तो आजच्या आपल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगावर केलेली एक अतिशय अचूक टीका वाटते. अगदी अचूक टीका. आपण बोलतोय समर्थ रामदास स्वामींच्या मनाची श्लोकमधल्या 6व्या श्लोकाबद्दल. यातून आपण समजून घेणार आहोत की क्रोध, काम, लोभ आणि मत्सर हे केवळ जुने तात्विक शब्द नाहीयेत. नाही, अजिबात नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले मन अस्थिर करणारे हे मुख्य कॉग्निटिव्ह बग्स आहेत. आणि या श्लोकाकडे फक्त एक जुना मजकूर म्हणून न बघता मानवी मानसशास्त्राचा एक अतिशय प्रगत अभ्यास म्हणून बघायला हवं. विशेषतः जेव्हा आपण सर्वजण माहितीच्या महापुरात जगतोय ना, तेव्हा हे 4 दोष आपली मानसिक शांती कशी हिरावून घेतात हे बघणं खूप रंजक आहे. खरंय. तर पहिल्या 2 दोषांपासून सुरुवात करूया. क्रोध आणि काम. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. आता रागाचा अर्थ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण रामदास स्वामींनी याला थेट खेदकारी म्हणजे पश्चाताप देणारा का म्हटलं असावं? कारण क्रोध ही केवळ एक भावना नाहीये, तो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन आहे. म्हणजे विचार करण्याची क्षमताच जाते. हो, रागाच्या भरात माणसाचा मेंदू तर्कशुद्ध विचार करणं अक्षरशः थांबवतो. आपण अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर येणारा अचानकचा राग किंवा रागाच्या भरात पाठवलेला एखादा ईमेल, हो, ते तर खूप वेळा होतं. हो ना, त्या क्षणी ते अतिशय योग्य वाटतं, पण काही तासानंतर जो पश्चाताप होतो तोच या श्लोकाचा मुख्य गाभा आहे. हे अगदी खरंय. आणि इथेच श्लोकाचा पुढचा भाग येतो, जिथे गोष्टी खऱ्या अर्थाने रंजक होतात. नको रे मना, काम नाना विकारी. आता काम या शब्दाचा अर्थ अनेकदा केवळ शारीरिक मर्यादेत पाहिला जातो, पण ह्या श्लोकाच्या संदर्भात तो खूप वेगळा आहे, नाही का? हो, इथेच बरीच गल्लत होते. इथे काम म्हणजे कोणत्याही गोष्टीची अशी लालसा जिच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही. आधुनिक मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची डोपामिन ड्रिव्हन लूप आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं इतकं व्यसन लागणं की त्याशिवाय चैनच पडू नये. बरोबर, ही अति इच्छा, मग ती कोणत्याही गोष्टीची असो, मनाची स्थिरता पूर्णपणे नष्ट करते. आता इथे मला एक प्रश्न पडतो, हीच अति इच्छा आपल्याला लोभ ह्या पुढच्या दोषाकडे नेते, पण जर आजच्या काळाचा विचार केला तर महत्वाकांक्षी असणं हे तर चांगलं मानलं जातं ना. अगदी, प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. मग महत्वाकांक्षा आणि श्लोकात सांगितलेला लोभ यात नेमकी सीमारेषा कुठे आहे? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा, महत्वाकांक्षा म्हणजे एखादं ध्येय साध्य करण्यासाठी केलेली प्रगती, पण लोभ म्हणजे जे मिळाले त्यात कधी समाधान न मानणे. अच्छा, श्लोकात म्हटलंय, नको रे मना लोभ हा अंगीकारो. जेव्हा केवळ आणखी मिळवण्याच्या हव्यासापोटी मूळ तत्वे किंवा मूल्य बाजूला ठेवली जातात ना, तेव्हा तो लोभ असतो. म्हणजे महत्वाकांक्षेत एक प्रकारची दिशा असते, पण लोभात केवळ एक न संपणारी पोकळी असते. क्या बात आहे, खूपच छान फरक सांगितलात. आणि ह्याच पोकळीतून पुढचे 2 धोके निर्माण होतात, असं श्लोक सांगतो. मत्सर आणि दंभ. नको रे मना मत्सरू दंभ भारू. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर हे रोजचंच झालंय. अगदी बरोबर. इन्स्टाग्रामवर इतरांचे हायलाइट्स, रील्स बघून जो आतल्या आत जळफळाट होतो ना, तोच हा मत्सर. सतत इतरांची तुलना करणे. आणि दंभ म्हणजे अहंकार. मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवणं. हो, तो सतत दाखवण्याचा अट्टाहास. हे दोन्ही दोष रामदास स्वामींनी नुसते दोष नाही म्हटलेत, तर ते मनाला जड करतात असं म्हटलंय. कारण मानसिक ऊर्जेचा सर्वात मोठा निचरा याच गोष्टींमुळे होतो. म्हणजे जर आपण हे सगळं एकत्र जोडलं तर एक खूपच स्पष्ट चित्र उभं राहतं. आपण एका अशा जगात राहतोय जिथे अनेकदा ह्या 4 दोषांचा व्यावसायिक फायदा घेतला जातोय. जाहिराती सतत आपला लोभ आणि काम वाढवत असतात, आणि सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स मत्सर आणि क्रोध ट्रिगर करून माणसाला स्क्रीनला खिळवून ठेवतात. अचूक निरीक्षण. मानसशास्त्रीय दृष्ट्या हे 4ही विकार म्हणजे निव्वळ ताणतणाव निर्माण करणारे घटक आहेत. ते मेंदूला सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये ठेवतात. बापरे. हो, जेव्हा हा श्लोक सांगतो की हे विकार टाळा, तेव्हा तो केवळ जुना सल्ला देत नाहीये, तर तो एक न्यूरोलॉजिकल उपाय सांगतोय. म्हणजे भावनांवर नियंत्रण आणि थोडी नम्रता अंगीकारली तर मेंदू अधिक स्पष्टपणे निर्णय घेऊ शकतो. आणि नातीसुद्धा अधिक निरोगी राहतात.
तर मग या सगळ्याचा अर्थ असा की जर क्रोध, अनियंत्रित लालसा, लोभ आणि अहंकार या 4 गोष्टींना ओळखून बाजूला ठेवलं तर मन खऱ्या अर्थाने हलकं आणि शांत होऊ शकतं. हाच या श्लोकाचा गाभा आहे. आणि माहितीच्या या अतिवेगाच्या काळात हे समजून घेणं पूर्वीपेक्षा जास्त गरजेचे झाले आहे. नक्कीच. आणि चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजची आधुनिक व्यवस्था, जाहिराती आणि अल्गोरिथम्स जर सतत या 4ही शत्रूंना नकळतपणे खतपाणी घालत असतील तर दैनंदिन जीवनात माहिती ग्रहण करताना या 4 दोषांना बाहेरच रोखणारी एखादी वैयक्तिक फिल्टर यंत्रणा कशी विकसित करता येईल यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत.